नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर. तर मंडळी, कॅनडा एक्सप्रेस एंट्री PR प्रोसेसच्या पहिल्या 3 भागांमध्ये आपण बघितलं की एलिजिबिलिटी कशी चेक करतात, डॉक्युमेंट्स कुठले लागतात, WES म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर ECA म्हणजे काय आहे, आपलं ट्रान्सक्रिप्ट कसं मागवायचं, IELTS ची तयारी कशी करायची, हे सगळं आपण पहिल्या 3 भागांमध्ये बघितलेलं आहे. तर आजच्या 4थ्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते प्रूफ ऑफ फंड बद्दल, प्रूफ ऑफ फंड या डॉक्युमेंटबद्दल. तर प्रूफ ऑफ फंड म्हणजे नक्की काय असतं हे सगळ्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, प्रूफ ऑफ फंड मुळे बऱ्याच जणांचे PR रिजेक्ट होतात, बरोबर दाखवलं न गेल्यामुळे. सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, तुम्हाला नक्की याची माहिती मिळेल, पूर्णपणे माहिती मिळेल. सो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर मंडळी, प्रूफ ऑफ फंड हे डॉक्युमेंट कोणाला लागतं आणि कोणाला नाही लागत याबद्दल तुम्हाला सांगतो. तर जे फेडरल वर्कर, स्किल्ड वर्कर प्रोग्राम्सच्या अंडर येतात आणि फेडरल ट्रेडर्स प्रोग्राम्सच्या अंडर येतात, त्यांना हे डॉक्युमेंट लागतं. आणि हे डॉक्युमेंट कोणाला लागत नाही, तर त्यांच्याकडे कॅनेडियन एक्सपिरियन्स आहे किंवा त्यांच्याकडे व्हॅलिड जॉब एंट्री आहे, व्हॅलिड जॉब ऑफर आहे, त्यांना हे डॉक्युमेंट लागत नाही मित्रांनो. तर प्रूफ ऑफ फंड हे असतं काय नक्की मित्रांनो? तर प्रूफ ऑफ फंड म्हणजे आपण जेव्हा कॅनडामध्ये येतो तर आपल्याला काही अमाऊंट आपल्या बँकेमध्ये दाखवावी लागते, आपल्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये किंवा आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ते पैसे दाखवावे लागतात, जेणेकरून तुम्ही जेव्हा इथे येता, कॅनडामध्ये जेव्हा येता तुम्ही, तेव्हा ते पैसे तुम्हाला वापरता येतील. तुम्हाला पहिल्या 1-2 महिन्यामध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी, म्हणजे तुमचं रेंट झालं किंवा तुमचं खाणं पिणं झालं, तर किंवा ट्रॅव्हलिंग, इंटरव्ह्यूसाठी तुम्ही ट्रॅव्हल कराल तर त्यासाठी झालं, त्यासाठी हा पैसा वापरला जातो. सो तुम्हाला प्रूफ ऑफ फंड म्हणून दाखवावं लागतं. असं नाही कॅनडा गव्हर्नमेंट सांगते हे पैसे आम्हाला द्या आणि हे आम्ही वापरू, असं नसतं. तुमचेच पैसे तुम्हाला दाखवावे लागतात की मी इथे आल्यानंतर हे पैसे इथे वापरून सर्व्हाइव्ह होऊ शकतो. तर हे असतं मेन, म्हणजे की प्रूफ ऑफ फंड. आणि आता हे प्रूफ ऑफ फंड किती दाखवावे लागतात? तर प्रूफ ऑफ फंड मी तुम्हाला सांगतो की एक सिंगल माणसासाठी तुम्हाला प्रूफ ऑफ फंड दाखवावे लागतात. 1 मिनिट. ओके, सो सिंगल माणसासाठी तुम्हाला प्रूफ ऑफ फंड दाखवावं लागतं $12,960. आणि जर तुम्ही किंवा आणि तुमचे स्पाऊस जर येणार असेल तर त्यांचे $16,135 दाखवावे लागतात. आणि म्हणजे आता तुमची आणि तुमचा मुलगा किंवा तुमची चाइल्ड तुमच्यावर येत असेल तर त्याप्रमाणे ते पैसे वाढत जातात. तर मी इथे लिंक देतोय आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघा तुम्हाला किती अमाऊंट आपल्या बँकेमध्ये दाखवावे लागतात. तर मित्रांनो, $12,960 म्हणजे आपल्या इंडियन रुपीज प्रमाणे झालं तर आताचा कॅनडाचा रेट चालू आहे साधारण $56.83. सो म्हणजे 7,36,000 समथिंग अराउंड तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट किंवा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला तुम्हाला दाखवावे लागतील. जर तुम्ही आणि तुमचे स्पाऊस जर येणार असाल तर साधारण 9-9.5 लाख बँकेत तुम्हाला दाखवावेच लागतील. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये काही कमी होत नाही. मला 1-2 मेसेजेस आले होते की ह्याच्यामध्ये काही कमी जास्त होतं का? काही कमी जास्त होत नाही. जी अमाऊंट इथे दिलेली आहे मित्रांनो, तेवढी अमाऊंट तरी आपल्या बँकेमध्ये लागतेच. ह्याच्यापेक्षा जास्त असतील तर वेल अँड गुड, पण कमी असं काहीच होत नाही. तर हे नक्की लक्षात ठेवा. मंडळी, प्रूफ ऑफ फंड दाखवताना काय ॲक्सेप्ट करतात त्याबद्दल आपण बोलूया. तर ॲक्सेप्ट काय म्हणजे तुमचं सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमची तेवढी कॅश पाहिजे, फिक्स्ड डिपॉझिट तुमचे पाहिजेत, किंवा असं पण काही म्हणतात की PPF दाखवलं तरी चालतं. पण 100% मी सांगतो की तुमचं सेव्हिंग आणि फिक्स्ड डिपॉझिट दाखवा. ते 100% प्रूफ ऑफ फंड म्हणून मानलं जातं. सो त्याच्या डिटेल्स सगळं मी सांगणारच आहे पुढे. तर काही जण प्रॉपर्टी दाखवतात, तर तसं नाही होत. प्रॉपर्टी तुम्ही दाखवू शकत नाही, इक्विटी तुम्ही दाखवू शकत नाही, किंवा तुमच्याकडे सोनं एवढं आहे तर सोनं दाखवू शकत नाही तुम्ही मित्रांनो. तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कॅश दाखवावीच लागते. एवढे माझ्याकडे प्रूफ ऑफ फंड, माझ्याकडे एवढे फंड्स आहेत, हे तुम्हाला दाखवावंच लागतं मित्रांनो. तर मित्रांनो, हा बॅलन्स जो आहे हा कंटिन्यू 6 महिने तुमच्या बँकेत दिसला पाहिजे. असं नाही की मी उद्या अप्लाय करणार आहे तर आज 1 महिन्यापूर्वी मी आता बॅलन्स सगळा तिथे टाकतो, तर असं होत नाही. तुम्हाला ॲटलिस्ट मिनिमम 6 मंथ्स तरी तुम्हाला तो बॅलन्स तुम्हाला दाखवा लागतो तुमच्या बँकेमध्ये. तर हे नक्की लक्षात ठेवा. ही एवढी मोठी अमाऊंट जर तुम्हाला दाखवायची असेल तर तुम्ही कधी कोण लोन घेतं किंवा मग कोणा मित्राकडून पैसे घेतं, पण ते आपल्याला पैसे परत द्यायचे असतात, हे लक्षात ठेवा. आणि हे तुम्ही प्रूफ ऑफ फंड म्हणून दाखवू शकत नाही. तुम्हाला जर प्रूफ ऑफ फंड दाखवायचं असेल तर ते पैसे
तुमचेच आहेत आणि तुम्ही ते कोणाला देणं लागत नाही हे तुम्हाला दाखवावं लागतं. जर आता तुमच्याकडे पैसे थोडेफार कमी पडत असतील तर तुम्ही कुठल्या फॅमिली मेंबरकडून किंवा तुमच्या पॅरेंट्सकडून घेतले तर तशी तुम्हाला गिफ्ट डीड करावी लागते. तर तुम्ही वकिलाकडे जाऊन नोटराईज ती गिफ्ट डीड करा. त्याच्यामध्ये तुमच्या पॅरेंट्सनी किंवा तुमच्या फॅमिली मेंबरनी जर तुम्हाला पैसे दिले असतील तर ते तसं नोटराईज करून घ्या की हे पैसे त्यांनी आम्हाला दिलेले आहेत आणि आम्ही त्यांचे देणं लागत नाही, की आम्हाला ते गिफ्ट म्हणून आलेले आहेत आणि आम्ही ते परत त्यांना देणार नाही आहोत. तर वकिलाकडे हे सगळं फॉर्मॅट अवेलेबल असतं. तर ते स्टॅम्प पेपरवर ते नोटराईज करून घ्या आणि ते तुम्ही जेव्हा प्रूफ ऑफ फंड दाखवता तेव्हा ते डॉक्युमेंट त्याला अटॅच करा. हे नक्की लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्ही लोन घेऊन दाखवू शकत नाही पैसे किंवा आणखीन कोणाकडून घेतल्यानंतर आलेत पैसे आणि आम्ही ते थोडे थोडे देऊ असं होत नाही. तुम्हाला ते पैसे इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वाईव्ह होण्यासाठी ते पैसे लागतात मित्रांनो. तर हे प्रूफ ऑफ फंड हे डॉक्युमेंट तयार करताना लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्हाला हे अकाउंटचे डिटेल्स तुम्हाला बँकेच्या लेटर हेडवरती लागतात. बँकेचा ॲड्रेस, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचं ईमेल आय डी हे सगळं त्या लेटर हेडवरती लागतं. त्या लेटरमध्ये लागतं. तुमचं नाव त्याच्यामध्ये मेन्शन पाहिजे, तुमच्या अकाउंटचे डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन पाहिजेत. अकाउंट नंबर झालं, परत अकाउंट कधी ओपन केलं आहे याचे डिटेल्स पाहिजे, तुमचा करंट बॅलन्स किती आहे आणि मागच्या 6 महिन्यात तुमचा ॲव्हरेज बॅलन्स किती आहे हे सगळं त्या लेटर हेडवरती लागतं मित्रांनो. आणि बँकेचा स्टॅम्पसुद्धा लागतो. सो तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा. आणि जर तुमचं अकाउंट जर नॅशनलाइज बँकेत असेल तर त्यांना रिक्वेस्ट करून बघा की ते असा फॉर्मॅट देत आहेत का. जर त्यांनी असा फॉर्मॅट द्यायला तयार नसतील नॅशनलाइज बँका तर तुम्ही तुमचं अकाउंट एखाद्या प्रायव्हेट बँकेमध्ये ओपन करा आणि ते तुम्हाला हेल्प करून, HDFC झाली, ICICI झालं, ॲक्सिस बँक झालं तर ते तुम्हाला असा फॉर्मॅट, तुम्हाला पाहिजे असा फॉर्मॅट बनवून देऊ शकतात. सो हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर हा फॉर्मॅट कसा पाहिजे, काय काय त्याच्यामध्ये डिटेल्स पाहिजे, सेव्हिंग अकाउंटच्या आणि फिक्स्ड डिपॉझिटच्या लेटरमध्ये काय काय पाहिजे हे एक फॉर्मॅट मी तयार केलेला आहे, एक डॉक्युमेंट मी तयार केलेलं आहे. तर ते डॉक्युमेंटची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतोय. त्याच्यावरती क्लिक करा आणि ते तुमच्या इथे डाउनलोड करा. तुम्हाला उपयोगी पडेल. फक्त तुम्ही तुमचे डिटेल्स त्यामध्ये भरा. तुम्हाला खरंच उपयोगी पडतील हे डॉक्युमेंट. तर हे काय डॉक्युमेंट आहे, काय काय माहिती त्याच्यामध्ये भरावी लागते याच्याबद्दल आता आपण बोलूया. चला तर माझ्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो आता आपण आलो माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती. तर इथे मी फॉर्मॅट जो आपल्याला लागतो बँकेमध्ये द्यायला की आम्हाला या फॉर्मॅटमध्ये आमचे सगळे अकाउंटचे डिटेल्स हवेत, तर तो फॉर्मॅट मी इथे ऑलरेडी ड्राफ्ट करून ठेवलेला आहे. ह्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मित्रांनो. जिथे फक्त तुम्ही क्लिक करा हा फॉर्मॅट तुमच्या इथे डाउनलोड होईल आणि तुम्हाला फक्त इथे बॅलन्स किती आहे ते भरायचं आहे. तुमचं नाव आणि बँकेचं नाव, बँकेची ब्रांच इथे भरले की तुम्हाला हा फॉर्मॅट तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही हा फॉर्मॅट तुमच्या बँकेला सांगा की आम्हाला या फॉर्मॅटमध्येच लेटर द्या बँकेच्या लेटरवरती, तर त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. तर मित्रांनो या फॉर्मॅटमध्ये नक्की काय लिहिले, तर इथे तुमचं नाव भरायचं आहे, इथे तुमचं बँकेचं नाव आहे, परत इथे तुमची ब्रांच कुठली आहे ते डिटेल्स भरायचे आहेत, तुमचा अकाउंट नंबर, तुमचं अकाउंट नेम, तुम्ही तुमचं मोड ऑफ ऑपरेशन म्हणजे सेल्फ आहे का जॉईंट किंवा मग अकाउंट, तुमचं अकाउंट कधी ओपन केले ती डेट लिहिली पाहिजे. परत सेव्हिंग अकाउंट आहे का फिक्स्ड डिपॉझिट आहे ते डिटेल्स दिले पाहिजेत किंवा करंट अकाउंट आहे तर त्याचे डिटेल्स दिले पाहिजेत. स्टेटस काय सध्या तुमच्या अकाउंटचं ते डिटेल्स दिले पाहिजेत. करंट बॅलन्स किती आहे तर त्याचे डिटेल्स इथे दिले पाहिजेत आणि 6 महिन्याचा ॲव्हरेज बॅलन्स किती आहे ते डिटेल्स इथे दिले पाहिजेत आणि त्याची व्हॅल्यू कॅनेडियन डॉलरमध्ये किती होते त्याचे डिटेल्स या रकान्यात टाकले पाहिजेत मित्रांनो. आणि इथे कॅनडा रेट आता सध्या $1 रेट काय चालू आहे त्याचे डिटेल्स इथे टाकले पाहिजेत मित्रांनो. आणि इथे तुमचं नाव आणि नंतर तुमच्या बँकेच्या सिनियर मॅनेजरचं सही आणि इथे शिक्का घ्या आणि बँकेचं तिथे नाव पाहिजे, बँकेची ब्रांच कुठे आहे याचे डिटेल्स पाहिजेत, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी आणि कधी तुम्ही हे डॉक्युमेंट घेताय ती डेट इथे पाहिजे. हे आहे सेव्हिंग अकाउंटचं फॉर्मॅट. आणि तुम्ही जर खाली गेलात तर दुसरा जो फॉर्मॅट आहे हा आहे फिक्स्ड डिपॉझिटचा. तुमचे फिक्स्ड डिपॉझिट कुठल्या बँकेमध्ये असेल तर त्याचे डिटेल्स याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही बँकेकडून घेतले पाहिजेत मित्रांनो. इथे तुमचं नाव आहे, परत बँकेचं नाव टाकायचं आहे, ॲड्रेस आहे इथे टाकायचा आणि फिक्स्ड डिपॉझिटचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकावे लागतील.
INR मध्ये आणि कॅनेडियन डॉलरमध्ये किती अमाऊंट होते ते. इथे सेव्हिंग अकाउंटचे डिटेल्स टाकायचे. पुन्हा एकदा बँकचा ऑथोराइज सिग्नेचर आणि इथे साईन बँक मॅनेजरची असली पाहिजे मित्रांनो. सो तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की आपल्याला अशाच फॉर्मॅटमध्ये बँकेकडून बँकेच्या लेटर हेडवरती आपल्याला हे सगळे डिटेल्स लागतात मित्रांनो. आणि जर तुम्ही आणि हे डिटेल्स तुमच्या प्रायमरी ॲप्लिकंट असेल त्यांचे लागतात. जर तुमची स्पाऊस बरोबर येत असेल आणि ते जर सेकंड ॲप्लिकंट असेल तर त्यांचे असे डिटेल्स लागत नाही. प्रायमरी ॲप्लिकंटचेच डिटेल्स इथे लागतात. तर मंडळी आपण बघितलं की डॉक्युमेंटमध्ये काय काय डिटेल्स लागतात. सगळे डिटेल्स मी दिलेले आहेत. तुम्हाला खूप उपयोगी पडेल ते डॉक्युमेंट. कसं वाटलं डॉक्युमेंट आणि ही जी माहिती दिली आहे मी ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. ही खरंच तुमच्यासाठी उपयोगी आहे का हे मला नक्की सांगा मित्रांनो. तर हे डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही अप्लाय केलं आणि तुम्हाला PR तुम्हाला मिळाला तर तोपर्यंत हे पैसे ही अमाऊंट तशीच बँकेमध्ये ठेवा. काढू नका, कारण का तुम्हाला इथे आल्यानंतर ते पैसे वापरायचे असतात. त्याचे डिटेल्स तुम्हाला इमिग्रेशन ऑफिसर असतात, इथे बॉर्डर ऑफिसर असतात, त्यांना ते डिटेल्स दाखवावे लागतात. म्हणजे ते बँकेचे पेपर किंवा तुमच्याकडे जे चेक्स आहेत ते सगळं दाखवावं लागतं. सो पैसे तुम्ही काढू नका, ते पैसे तसेच ठेवा. ते पैसे इथे आल्यानंतर वापरण्यासाठी असतात, हे नक्की लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हाला इथूनच परत इंडियामध्ये पाठवतील मित्रांनो. सो नक्की लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला सांगा. तुम्हाला ही माहिती मी दिलेली आहे आवडली का, तुमच्यासाठी उपयोगी आहे का हे पण मला कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि ही चॅनल लिंक, ही व्हिडिओ लिंक सगळ्यांवरती शेअर करा मित्रांनो. जेणेकरून ही जी माहिती मी इथून घेऊन येतोय किंवा इकडचे ट्रॅव्हल व्लॉग किंवा इकडचे माझे फॅमिली व्लॉग मी इथून घेऊन येतोय, हे सगळे आपल्या ज्यांना मराठी समजतं त्यांच्यापर्यंत पोहोचतील. कॅनडाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल, PR प्रोसेसची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण असेच कनेक्टेड राहू. सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकन सुद्धा दाबा. आणि बेल आयकन दाबल्यानंतर तिथे ऑल असतं ते पण दाबा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतं आणि आपण कनेक्टेड राहतो. चला तर मग बाय 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 बाय. भेटूया पुढच्या भागात.